धार्मिक ग्रंथांमध्ये वेळोवेळी देवदेवता विविध रूपे घेऊन पृथ्वीवर आल्याचा उल्लेख आहे. महादेवानेही काळानुसार अनेक अवतार घेतले. त्यांच्या काही अवतारांना कालभैरव तर काही अवतारांना बीजपत्र असे म्हणतात. महापुराणानुसार भगवान शंकराचे एकूण 19 अवतार झाले आहेत. भगवान शिव हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या देवतांपैकी एक आहेत. भोलेनाथ यांना अनेक नावांनी संबोधले जाते. त्यांना देवांचा देव महादेव असेही म्हणतात. त्रिदेवांमध्ये भगवान शिवाला विनाशाची देवता मानले जाते. त्यांना तंत्र साधनेत भैरव ही पदवी प्राप्त झाली आहे. शिवपुराणानुसार भगवान शिव हे वनिष्ठ प्रक्रियेचे प्रारंभिक स्तोत्र आहेत आणि हे ज्योतिषशास्त्राचा आधार देखील मानले जातात. वीरभद्र जेव्हा माता सतीने दक्षाच्या यज्ञकुंडात आपले शरीर दान केले तेव्हा भगवान शिवाने वीरभद्राचा अवतार घेतला. भगवान शिवाच्या या अवताराने राजा दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि त्यांचा शिरच्छेद करून त्यांना मृत्यूदंड दिला. दुसरा आहे भैरव अवतार. शिवपुराणानुसार भैरव अवताराचे वर्णन देवादिदेव महादेव शिवाचे पूर्ण रूप आहेत. त्यांचे सर्वात प्रसिद्ध मंदिर काशी येथे आहे. तिसरा अश्वत्थामा अवतार. महाकाव्य महाभारतात असे सांगितले आहे की गुरु द्रोणाचा पुत्र अश्वत्थामा हा काल, क्रोध, यम आणि भगवान शिव यांचा अवतार होता. महाभारत काळातील तो शूर योद्धा आजही जिवंत असल्याचे मानले जाते. चौथा आहे शरभावतार. हिंदू धर्मानुसार या अवतारातील भगवान शिवाचे रूप अर्ध हरिण आणि बाकीचे शरभ पक्षी होते. महापुराणात असे म्हटले आहे की शरभ पक्षी 8 पायांचा प्राणी होता आणि सिंहापेक्षा अधिक शक्तिशाली होता. असे मानले जाते की भगवान शिवाने हा अवतार घेण्याचे कारण भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा राग शांत करण्यासाठी होता. पाचवा ऋषी दुर्वासा. ऋषी दुर्वासा हे भगवान शिवाच्या पहिल्या अवतारांपैकी एक मानले जाते. दुर्वासा ऋषी आपल्या रागावरून जगभर प्रसिद्ध होते. असे मानले जाते की ऋषी दुर्वासा ज्याच्यावर कोपत असत त्यांचे नेहमी कल्याण होते. सहावा आहे हनुमान अवतार. हनुमान अवतार हा भगवान शिवाचा रुद्र अवतार आहे. सर्व अवतारांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. भगवान शिव या अवतारात वानराच्या रूपात जन्माला आले आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रामाच्या भक्तीमध्ये व्यतीत केले. असे मानले जाते की हनुमान आजही या पृथ्वीवर भ्रमण करतो. वृषभ अवतार. वृषभ अवतार हा भगवान शिवाच्या विशेष परिस्थितीत घेतलेल्या अवतारांपैकी एक आहे. हिंदू धर्मानुसार या अवतारात भगवान भोलेनाथाने भगवान विष्णूच्या अहंकारी पुत्राचा वध केला होता. आठवा आहे कृष्ण दर्शन अवतार. या अवतारात भगवान शिवाने पृथ्वीवर यज्ञासारख्या धार्मिक कार्याचे महत्त्व सांगितले. भगवान शिवाचा हा अवतार पूर्णपणे धर्माचे प्रतीक मानला जातो. नववा अवतार आहे अवधूत अवतार. जेव्हा देवतांचा राजा इंद्राचा अहंकार खूप वाढला होता तेव्हा भगवान शिवाने अवधूत अवतार घेऊन स्वर्गपती देवराज इंद्राचा अहंकार मोडला. सुरेश्वर अवतार. या अवतारात भगवान शिव लहान मुलांच्या उपमन्यूच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला आपला परमभक्त आणि परम अमर होण्याचे वरदान दिले होते.